श्री साई लीला मासिक अंक 12 1923. पार्ल्यास पंजाब्यांच्या चाळीत खिमजी लालजी जोशी या नावांचे एक गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी बरेच दिवस आजारी होती आणि एके दिवशी ती खूप अत्यवस्थ झाली. तेव्हा तिची आई आमच्या घरी येऊन महाराजांची उदी घेऊन गेली. त्या उदीने तिला ताबडतोब थोडा गुण आला. पुढे खिमजी मुलीला व बायकोला घेऊन शिर्डीला गेले. मुलगी इतकी अशक्त होती की तिला चालवत नव्हतं. हातापायाच्या अगदी काड्या झाल्या होत्या. तिला एका माणसाने उचलून महाराजांजवळ नेऊन बसवलं. महाराजांनी तिला उदी लावली व आशीर्वाद दिला. 2-4 दिवसात ती आपल्या पायाने चालू लागली. मात्र उठताना बसताना तिला त्रास होत होता. मग महाराजांकडे त्याबद्दल कारणे केले व तेव्हापासून उठण्या बसण्याची अडचणही दूर झाली. इसवी सन 1909 साली मुंबईला माझ्या वडील बंधूच्या गळ्यावर ऑपरेशन करवलं होतं. ऑपरेशनचे ठिकाण अगदी श्वासनाडीजवळ असल्यामुळे आम्हा सर्वांना फार काळजी वाटत होती. ही जी माहिती आहे शांताराम बळवंत नाचणे डहाणूकर यांचा अनुभव आहे हा. तर सर्वांना त्याची फार काळजी वाटत होती आणि त्याप्रमाणे डहाणूस मी काळजी करत बसलो असताना रावसाहेब हरिभाऊ मोरेश्वर फणसे माझ्याकडे आले व म्हणाले, मला आपणहूनच म्हणाले की साई कृपेने बेडा पार आहे. तुझ्या दादाचे ऑपरेशन चांगलं झालं असे माझी मनोदेवता मला सांगत आहे. श्री बाबांची मला जी प्रथम माहिती झाली ती याप्रमाणे व बंधूंचे ऑपरेशन चांगले झाल्यामुळे माझे मनात त्यांच्याविषयी बराच आदर उत्पन्न झाला. पुढे 1911 साली नोकरीनिमित्ताने बांद्र्याला रावसाहेब दाभोळकर यांच्याकडे माझं जाणं झालं व त्यांच्या इथे श्री साई बाबांची तस्वीर मी प्रथम बघितली व त्या तस्बिरीकडे माझं चित्त बरोबर असलेल्या इस्मास विचारल्यावरून ती तस्बीर श्री साईबाबांची आहे असं समजलं. मीही साईबाबांचा एक फोटो मिळवून त्यांची उदबत्ती ओवाळून उपासना चालवली. पुढे 1 वर्षाने अनायसे योग येऊन श्री साईबाबांचे दर्शनही झाले. 1912 साली रेव्हेन्यू सबऑर्डिनेट परीक्षेच्या वेळी मी रावसाहेब शंकर बाळकृष्ण वैद्य व रावसाहेब अच्युत दाते असे बरोबर ठाण्यास गेलो. परीक्षा आटोपल्याबरोबर परमारे शिर्डीस गेलो. कोपरगाव स्टेशनवर उतरल्यावर तांग्यासंबंधी स्टेशन मास्तरजवळ तपास करता मास्तरांनी आमच्या प्रश्नाचा जवाब देण्याऐवजी साईबाबांची निंदा चालवली. तिकडे लक्ष न देता तांगा करून आम्ही शिर्डीला गेलो. परंतु इतके श्रद्धावान माझे मन, पण तेही पापग्रहाने डळमळले. भलते कुतर्क येऊ लागले. स्टेशन मास्तर म्हणाले, तेही खरंच असेल का? आपण एवढं लांबून इथवर जो आलो ते अगदी अंधश्रद्धेनेच आलो. हे विचार माझ्या मनात चालू असताना श्री साईबाबांची स्वारी लेंडीहून परत आली. आम्ही बाळाभाऊंच्या घराचे मागे उभे होतो. तिकडे बाबांची दृष्टी वळताच इतर लोकांप्रमाणे मीही त्यांना नमस्कार घातला. मला पाहून बाबा म्हणाले, अरे मामलेदाराची रजा न घेताच आलास का? मी हो म्हटल्यावर ते म्हणाले, असं करू नये. ही ओळख दिल्यावर माझे मनातील त्यांच्याविषयीचा आदर वाढून श्रद्धा बसू लागली. त्यावेळी डहाणू येथे श्री B.V. देव हे मामलेदार होते. मी जास्त दिवस लावल्याबद्दल त्यांनी मला ताकीद दिली आणि पुन्हा असं झाल्यास दंड होईल. तथापि वरील कारणामुळे दिवस मोडले हे मी त्यांना कळवलं नाही. आम्ही शिर्डीत जाण्यापूर्वी मुंबईला गेलो होतो. तेथे शेजारी हरिभाऊ फणसे मोहन बिल्डिंगमध्ये चौबळ यांचे घरी आले होते. त्यांना एका फौजदारी केसमध्ये 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. ते मुंबईला जामिनावर सुटून अपिलाकर्ते आले होते. मी शिर्डीत जात आहे असे त्यांना कळवल्यावर ते मलाच नमस्कार करून म्हणाले की श्री गुरु माऊलीस माझी हकीकत कळव. मी निरपराधी असूनही मला निष्कारण शिक्षा झाली आहे. हा निरोप सकाळी मी कळवण्याचे कारण दिले होते. परंतु पहाटेची काकड आरती आटोपल्यावर बाबा अति रागात असतानाच मला म्हणाले, त्याला म्हणाव तू अपिलात सुटशील, काळजी करू नकोस. हा जबाब मी फणशांना कळवला. तेव्हा त्यांच्या अपिलाचा निकाल होऊन ते सुटले होते. आम्ही शिर्डीहून आल्यानंतर
डहाणूस आमच्या समवयस्क मित्रांपैकी गोपाळ केशव वैद्य हे शिर्डी येथे जाऊन आले व त्यांनी आपले वडील बंधू आत्माराम केशव वैद्य याला शिर्डीस बाबांच्या दर्शनास जाण्याविषयी कळवले. वैद्य यांचे वय ते शिर्डीस गेले त्यावेळी 42 वर्षाचे होते व त्यांच्या कुटुंबांचे वय 38 वर्षाचे होते. परंतु काही पीडेमुळे लग्न झाल्यापासून त्यांच्या कुटुंबाने आपल्या नवऱ्याचे तोंड पण पाहिलं नव्हतं. तिने घरी नांदावे म्हणून दोन्ही तर्फेच्या मंडळींनी शिकस्त केली, परंतु तिने आपलं माहेर सोडलं नाही. परंतु शिर्डीचा प्रसादच तो त्या बाईस दिल्याबरोबर त्याच दिवशी ती होऊन घरी आली व धाकटे दीर, ज्यांचं नाव गोपाळराव, त्यांना म्हणाली, आपले जे घर तेच खरं, माहेरी काही सुख नाही. तेव्हा त्यालाही आपल्या वहिनीच्या तोंडून वरील उद्गार ऐकून आश्चर्य वाटलं. हे दंपत्य सुखाने नांदत असून त्यांना मुलं झाली आहेत. सन 1914 साली मी डहाणू येथे तिजोरी मास्तरचे काम करत असताना आम्ही मारुतीरायाच्या देवळाजवळ एका भाड्याच्या घरात राहत होतो. तेथे एक रामकृष्ण बळवंत फणसे नावाचा तलाठी राहत असे. त्याचे काही कारणाने डोकं फिरलं होतं. हे गृहस्थ एक दिवस आमच्या स्वयंपाकखोलीच्या दरवाजाजवळ येऊन उभे राहिले आणि मी याच खोलीत पूर्वाभिमुख घरच्या पंचायतनाची व श्री साईबाबांच्या फोटोची पूजा करत होतो. माझी त्यांच्याकडे नजर गेली तोच त्याने उडी मारून माझा गळा त्याने तो दाबू लागला व तोंड माझ्या कंठाजवळ आणून मी तुझ्या नरडीचा घोट घेतो असं म्हणून चावण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी आत्मसंरक्षणास साधनसंधेची पळी मिळाली व तिचा दांडा त्याच्या तोंडात सारला, परंतु त्याच्याबरोबर माझे उजव्या हाताचा अंगठा व त्याचे जवळील बोट असे त्या इस्माचे तोंडात त्या पळीबरोबर गेलं. त्याबरोबर त्याने तोंड बंद केलं व करकरून चावले. त्यामुळे अंगठ्यास इजा झाली व गळा दाबण्याच्या प्रयत्नामुळे त्याचे बोटाची नखं लागून त्या ठिकाणी रक्त आलं. मला बराच वेळ शुद्धी नव्हती. डॉक्टरी उपायाने मी शुद्धीवर आलो व मला समजलं की माझा धाकटा बंधू रघुनाथ हा घरात आल्यावर त्याने व सौ मातोश्रीने मला त्यांचे हाताच्या गळ्यात बसलेल्या बिचीतून सोडवलं. नंतर पुन्हा जेव्हा मी शिर्डीला गेलो तेव्हा श्री साईबाबांनी त्यासंबंधी दुपारचे बैठकीत ओळख करून दिली. मी बसलो असताना अण्णा चिंचणीकरांना बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले की अण्णा, माझी जर थोडी दिरंगाई झाली असती तर हा गेलाच होता. वेड्याने अगदी नरडीलाच हात घातला होता, परंतु त्याला सोडवला. काय करावे, आपली पोटची लेकरं, त्यांना मी न वाचवले तर दुसरे कोण वाचवणार. हे समर्थांचे उद्गार ऐकून मी गहिवरून गेलो. शिर्डीस आमच्या शेजारचे चौबळांची आई कैलासवासी आनंदराव चौबळ याचबरोबर शिर्डीस गेल्या होत्या. सदरहू बाई पूर्वीच्या काळाच्या असून अति हुशार आहेत. त्यांनी आनंदरावांना म्हटलं की 1 रुपयाचे पैसे सुट्टे असलेच द्या. 1 आठाणे बाबांचे पुढे ठेवू. रुपयाचे सुट्टे पैशात त्यांना 2 पावल्या व 1 आधेली मिळाली. म्हातारीने बाबांसमोर पावली ठेवून नमस्कार करून जाऊ लागली. तो लगेच बाबांनी तिला हाक मारून म्हटलं, आणखी 4 आणे दक्षिणा माझ्या गरीब ब्राह्मणाची का बुडवतेस, तेवढी देऊन टाक ना. तेव्हा ओशाळी पडून तिने आणखी 1 पावली बाबास दिली. आमच्या शंकररावांच्या मातुश्री पंढरपुरास जाण्यास निघाल्या होत्या. त्यांनी ठरवलं की शिर्डीवरून जाऊ म्हणून त्या श्री साई दर्शनास गेल्या. तेथे गेल्यावर बाबा म्हणाले, घरीच परत जा असे म्हणून त्यांना उदी घेण्यास सांगून घरी जाण्याची परवानगी दिली. बाईने पंढरपुरांचा भेद रहित करून उदी घेऊन शिर्डीसच पंढरपूर केलं. गावी आल्यावर सामान ठेवून आम्हाला प्रसादाकरता उदीची पुडी शोधू लागल्या. तो ती पुडी न सापडता बुक्क्याची पुडी पंढरपुराप्रमाणे सुगंधी अशी ती मिळाली. ती दाखवून म्हणाली, अरे उदीची पुडी नाही, परंतु यात एक बुक्क्याची पुडी आहे. आम्ही म्हटले, तुम्ही खरेच पंढरपूर केलं, तुम्हाला बाबांनी योग्य तो प्रसाद दिला. आम्ही पुन्हा 1915ला शिर्डीला जाण्याचं ठरवलं. त्यावेळेला बरोबर कुटुंब व कुटुंबांच्या मातोश्री आणि शंकरराव असे होतो. वाटेत रेल्वेत असताना रावसाहेब वासुदेव सीताराम सामंत, वेटरनरी व सॅनिटेशन खात्याचे इन्स्पेक्टर हे वसई स्टेशनवर भेटले. त्यांनी विचारल्यावरून त्यांना मी माझा मानस कळवला. त्यांनी 2 आणे माझ्याजवळ देऊन म्हटलं, माझे तर्फेने श्री बाबास 1 नारळ चढून राहील, त्याची कापूर
उदबत्ती करा. मी पैसे घेऊन ठीक आहे असे म्हणालो, परंतु त्याचे मला विस्मरण पडले. निघण्यास रजा मागितली तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे जा, परंतु चितळीवरून जा, पण गरीब ब्राह्मणास 2 आण्यांनी फसवू नको. तेव्हा मला आठवण झाली व मी वरील गृहस्थांनी सुचवल्याप्रमाणे 1.5 आण्याचा नारळ, 1 पैशाचा कापूर व पैशाची उदबत्ती वाहिली. तेव्हा पुन्हा रजा विचारता हसून म्हणाले, आता जा. ज्याची कामं पत्करली त्याची चोख बजावीत जा, नाही तर पत्करू नकोस. एकेवेळी मी शिर्डीस असताना शंकरराव दर्शनाला आले. बाबांनी त्यांच्याजवळ 15 रुपये मागितले व त्यांच्याजवळ रुपये नव्हते, त्यामुळे हिरमुसले तोंड करून शंकरराव गेले. पुन्हा हिरमुसलेले शंकरराव आले तेव्हा बाबा त्यांच्याजवळ 32 रुपये मागू लागले. पुन्हा शंकरराव तोंड हिरमुसले करून परत फिरू लागले. म्हणून मला हसू आलं. मी त्यांना थांबण्याची खूण केली व त्यांना म्हणालो, तू असं का करतोस? तू सांग ना की माझ्याजवळ रक्कम नाही आहे. उत्तर न देता परत जातोस म्हणून बाबा पुन्हा पुन्हा मागतात. म्हणून आता जबाब देण्याची हिंमत करून शंकरराव आला तेव्हा बाबांनी 64 रुपये मागितले. शंकर व मी म्हणालो, बाबा एवढी रक्कम कुठे आहे आमच्याजवळ? बाबा म्हणाले, तर मग मागा लोकांकडून व पाठवा, म्हणजे झालं. पुढे काही दिवसांनी बाबा आजारी झाले म्हणून सप्ताह सुरू केला. भंडारा वगैरे करता मदत म्हणून कोणास जे तुळशीपत्र देणं असेल ते देण्यात यावे असे डहाणूस वामन बाळकृष्ण यांना पत्र बांद्रे येथून रावसाहेब साईभक्त GR दाभोळकर यांचे केले. वामनरावांनी सदरहू कामगिरी आपल्या धाकट्या भावास म्हणजे शंकररावांना सोपवली व त्यांनी मला कळवलं. गावात आपल्या साईभक्त मंडळीस पत्र दाखवलं व वर्गणी जमा करू लागलो. ती बरोबर 64 रुपयेत जमली, म्हणून वरील शिर्डीच्या खेपेबद्दल कौतुक वाटलं. सन 1915 साली मी व शांताराम मोरेश्वर फणसे 31 मार्चच्या दिवशी सरकारी कामात जाऊन परत येत असताना वाटेत भयंकर जंगलातून रात्री बैलगाडीने येत होतो. डहाणू तालुक्यातील रानशेतच्या खिंडीत आमची गाडी येताच बैल मस्ती करू लागले. गाडी मागे मागेच लोटू लागले. असे का होत आहे म्हणून आम्ही तपासू लागलो, परंतु काहीही कारण कळेना. एका बाजूस पाहत असता गाडीच्या पूर्व व दक्षिण बाजूस असलेल्या सडकेपलीकडे एक कडा तुटलेला असून जर का गाडी तिकडे थोडी जरी झुकती तरी गाडी बैलासकट आमच्याकडे लोटच व्हायचा. इतक्यात शांतारामने मला समोर पाहण्यास बोट दाखवले व माझेही लक्ष समोर गेले. तो एक भयंकर वाघ दक्षिणेकडे तोंड व उत्तरेकडे शेपटी ठेवून गाडीकडे टवकारून बघत असलेला दिसला. इकडे मागील बाजूस उतरून गाडीच्या चाकास ठेप न दिल्यास थोडी जरी बैलांची धडपड झाली तर गाडी कड्यावरून खाली पडणार व उतरलं तर पुढे हा क्रूर प्राणी आपसरकून तयार. फणसे हे थोडे धीट स्वभावाचे होते. त्यांनी मला बैलांच्या पागा धरण्याला सांगितलं. माझी पागा धरून बसण्याची हिंमत होईना. एक बैल तर अगदी पुढलं पाय मोडल्यासारखं करून बसू लागला. काय करावे हे सुचेना. माझा तर घसा अगदी कोरडा ठणठणीत पडला. परंतु पूर्व सुकृताने त्यावेळी श्री गुरु काय करतील ते खरे व साईच संकट निवारोत असा विचार येताच त्या गाडीतून श्री बाबाज जय श्री साईबाबा, हे साईबाबा धावा म्हणून ओरडलो. तेव्हा पंचाननांची स्वारी उठून गाडीकडेच तोंड करून आमच्या उजव्या हाताच्या बाजूने उडी मारून त्याने प्रयाण केलं. माझे एकसारखे ओरडणं चालूच होतं. वाघ उजव्या बाजूस येता क्षणी बैल अति घाबरले होते. बैल खूप वेळाने पळू लागून त्या संकटातून त्यांनी आपली व आमची सगळ्यांची सुटका केली. त्यांनी असे म्हणण्यापेक्षा सद्गुरू नामस्मरणानेच हे अरिष्ट टळले. डहाणूस प्लेग होता म्हणून आम्ही राई नावाच्या एका खेड्यात राहत होतो. तिथे रावबहादूर रावजी सखाराम वैद्य यांचा मोरू नावाचा लहान मुलगा एकदम भयंकर आजारी झाला. म्हणून त्यांचा वडील मुलगा माझे वडील आहेत की कसे हे पाहण्याकरता आला. माझे वडील वैद्यकी करतात. वडील घरी नव्हते म्हणून त्याला डॉक्टरचे तुझी औषधं द्या असे म्हटले, परंतु माझ्याजवळ श्री साई प्रसाद उदी आहे, ती लावून बघा म्हणून मी त्याला उदी दिली. ती लावल्याबरोबर मुलगा औषधा वाचून हुशार झाला. डहाणूस परशुराम आप्पाजी नाचणे नावाचे एक तलाठी आहेत. हे एकदा आजारी झाले. त्यांचे पूर्वी ते शिर्डीला जाऊन आले होते
ते दुखणे संधिवाताचे होते व डॉक्टरांनी व वैद्यांनी म्हणजे माझ्या वडिलांनीसुद्धा आशा सोडली होती. परंतु परशुरामाने एकसारखे बाबांचा फोटो जवळ ठेवून तुपाचा दिवा लावण्यास सांगावे व उदबत्ती लावून ठेवण्यास आईस सांगावे. आईनेही दिवा लावून बाबांना कळवावे की मुलगा बरा होऊ दे, त्याला बरा झाल्याबरोबर तुमच्या दर्शनाला पाठवीन. त्या नवसात साईनाथ पावले व परशुराम बरा झाला. आता त्याला मुलं झाली आहेत आणि तो पूर्वीपेक्षा जास्त सुखी आहे. राव बहादूर गणेश वैद्य यांनी एकदा श्री साई लीलेच्या गोष्टी चालू असताना मला आपला अनुभव कळवला की एकदा त्यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नाच्या वरशोधनाच्या वेळी त्यांना सकाळी उजाडता स्वप्न पडलं. त्यात श्री साईबाबांनी आपल्याकडे बोट दाखवून म्हटलं, काळजी का करतोस, केशव दीक्षित यांचा मुलगा आहे. त्याचे पूर्वी ह्या मुलास त्यांनी मुळीच पाहिले नव्हते, परंतु जागे झाल्यावर ते तपास करू लागले व स्वप्नात ह्या मुलाबरोबर आणखी एक मुलगा पाहिला, परंतु त्याचे नाव गाव कळले नव्हते. परंतु त्यांनी मुलाचे जवळ स्वप्नात पाहिलेल्या मुलाचे वर्णन करून नाव दीक्षित आहे व त्या बापाचे नाव केशव आहे, तर असा मुलगा कोणी पाहिला आहे की काय. त्यांचा मुलगा दत्तू यानं कळवलं की आमच्या ऑफिसात असा मुलगा आहे, परंतु नाव गाव वगैरेची माहिती काढून कळवीन. त्यावेळी स्वप्नाप्रमाणे सर्व बरोबर वस्तुस्थिती होती. हे केशवराव दीक्षित रावसाहेब गोविंदराव दाभोळकरांचे साह्याने नोकरीस लागून हल्ली सरकारी पेन्शनर आहेत. वैद्यांचा व गोविंदराव दाभोळकरांचाही चांगला घरोबा आहे. तात्पर्य, या वधूवरांचा योग स्त्रीच्या त्या स्वप्नाप्रमाणे जुळून त्यांचे लग्न जमून ती दोघे आज सुखात नांदत आहेत. आत्मस्वरूप दर्शन. आत्म्याचे स्वरूप कसे आहे असे कोणाला विचारलं तर ते अमुक प्रकारचे आहे असे कोणीही सांगू शकत नाहीत, कारण ती अनिर्वाच्य वस्तू आहे. पण स एवादस्तास्थ, उपरिष्ठास्थ, पश्चास्थ, पुरस्थास्थ, दक्षिणतः, स उत्तरतः, स एवेदम सर्वमिती. अर्थ, आत्माच खाली आहे, वर आहे, पाठीमागे आहे, पुढे आहे, उजवीकडे आहे, डावीकडे आत्माच आहे, हे सर्व आत्माच आहे, असा श्रुतिजनांनीचा उपदेश आहे. याप्रमाणे आत्म्याचे सर्व व्यापकत्व सांगून जरी त्याचे स्वरूप सांगण्यासारखे नाही, तरी त्याच्या दृश्य रूपावरून मनुष्याने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी. याकरता न तत्र सूर्यो भातीन चंद्रतारकम नेम विद्युत्तो भांती कुतो यमग्नी तमेव भांत मनुभाती सर्वं तस्य भासा सर्वनिदम विभती. याचा अर्थ आहे, ह्याच्या ठिकाणी सूर्य प्रकाशत नाही, चंद्र आणि तारका प्रकाशत नाहीत, विजा प्रकाशत नाहीत, मग अग्नी कोठून, तो प्रकाशत आहे म्हणून त्याच्या मागून हे सर्व प्रकाशत आहे. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशते. अशा प्रमाणे श्रुतीने उपदेश केला, पण हेही स्वरूप पाहावयाला न मिळाल्यामुळे याचे यथार्थत्व वाटले नाही. पण आदित्य स्नस्तरे तसो ज्योती पश्यंती वारम अशी श्रुती वाचण्यात आली. तिचा अर्थ, जगाच्या पुरातन अशा बीजाची आदित्याप्रमाणे असलेली ब्रह्मरूपी ज्योती ब्रह्मज्ञानी प्रत्यक्ष बघतात. या वाक्याने तिचे यथार्थत्व नष्ट झाले. पण दुसरी एक चिंता उत्पन्न झाली की आपण तर ब्रह्मनिष्ठ नाही, मग हे स्वरूप कसले दिसते, अशा चिंतेत होतो. आत्म्याची प्रकाशमान किरणे शरीराच्या बाहेर प्रकाशित होतात व ती किरणे अत्यंत पुण्यवान पुरुषाच्या दृष्टीस पडतात, अथवा सत्पुरुषाची कृपा झाली तर दृष्टीस पडतात. पण तेवढी आपली योग्यता नसल्यामुळे त्या बाबा संवधाने निराशाच करावी लागली. आता राहिली सत्पुरुषाची कृपा. मग असे सत्पुरुष कोण भेटणार व त्यांची कृपा केव्हा होणार, ही चिंता रात्रंदिवस लागली. पण तुका म्हणे, नाही चालत तातडी प्राप्तकाल घडी आल्या विणं. या संतांच्या म्हणण्याचे स्मरण झाल्यावर मनाची थोडी स्थिरता झाली. पुढे श्री सच्चिदानंदांचे कृपेने शिर्डीला जाणं होऊन श्री बाबांचे दर्शन झाल्यावर ज्या वेळेस हेच सच्चिदानंद होत अशी भावना झाली,
तेव्हा पुन्हा त्या आत्मस्वरूप दर्शनाच्या जिज्ञासेने उचल खाल्ली व याबद्दल बाबांना काही प्रश्न करावे असे मनात आले. पण अनेक वेळा बाबा तेली लबाड हे तेल नाही खाना घी खाना असे म्हणत असत. पण त्याचा अर्थ मला काही समजेना. पुढे काही दिवसांनी माझी तळमळ शांत झाली. तेव्हा समजलं की तेलाप्रमाणे तरंग उठवणारे मन लबाड आहे. शांतिरूपी घृतसेवन केल्याने लाभ होतो व तो खरोखर झाला आहे. एके दिवशी श्री बळवंतराव खापर्डे व मी प्रातःकाळी फिरावयाला गेलो होतो. त्या दिवशी धुकं फार पडलं होतं. नुकताच सूर्योदय झाला होता. जाता जाता पश्चिमेकडे माझी नजर गेली. तो मी अंगुष्ठापासून ब्रह्मांडापर्यंत सूर्यकिरणाच्या निरनिराळ्या रंगीत प्रकाशाने व्याप्त झालो. कसे दिसले माझी पडछाया लांबच लांब जमिनीवर पडून तिच्या सभोवती दीर्घ वर्तुलाकार अंडाकृती इंद्रधनुष्याचे वेष्टन पडले. व ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या वेळेला सूर्याची किरणं बाहेर पडून प्रभा किरीटीमंडल उत्पन्न होते, त्याप्रमाणे त्या छायेच्या मस्तकाभोवती प्रभा फाकली होती. चमत्कार पाहून त्यावेळेला तो किती आनंद झाला त्याचे वर्णन करणं मला अशक्य आहे. तो चमत्कार पाहत मी उभा राहिलो. इतक्यात बळवंतराव म्हणाले, का हो उभे का? मी म्हणालो, तुम्ही का उभे? कारण तेही माझ्याप्रमाणे चकित होऊन उभे होते. तेव्हा त्यांनी माझ्याप्रमाणेच आपली हकीकत सांगितली. माझी छाया तुम्हाला दिसते का असे मी त्यांना विचारले. तेव्हा नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलं, उन्हात पडलेली पडछाया कोणाला दिसत असते, पण आम्हा उभयतापैकी कोणाचीही छाया व तो चमत्कार एकमेकांना दिसला नव्हता. तेव्हा मेरा मैजानू या संत वचनाची आठवण झाली. मार्गाने जाणाऱ्या इतर मनुष्यास तुम्हाला काही दिसलं का म्हणून विचारलं असताना तो नकाराचाच पाढा वाचत. हा चमत्कार बराच वेळ पाहिल्यावर विराडी आलो व दादासाहेबांना ही हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ही बाबांची कृपा, तुम्हाला आत्मस्वरूप दाखवलं. त्यानंतर बाबांकडे गेल्यावर आमचेकडे पाहून बाबा हसले. तेव्हा दादासाहेबांचे म्हणणे खरे वाटून ही बाबांचीच कृपा अशी खात्री झाली. तरी हा धुक्यातील सृष्टी चमत्कार असावा अशी शंका घेऊन प्रत्येक वेळचे धुक्यात हा चमत्कार पाहण्यासाठी बळवंतरावाला सांगून मीही त्या प्रयत्नात राहिलो. मला तो चमत्कार दिसलाच नाही. पण बळवंतराव यांना विचारले असताना ते म्हणाले, मी पुष्कळ वेळ धुक्यात उभं राहून बघितलं, पण शिर्डीप्रमाणे चमत्कार एकही वेळेला दिसला नाही. सारांश, श्री सच्चिदानंद साईबाबांनीच हे आत्मस्वरूप दर्शन दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. व सत्यसंकल्पाचा दाता भगवान सर्व करो पूर्ण मनोरथ ही संतोक्ती स्वरे असून बाबांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हे खास. के.जे. भीष्म. श्री सद्गुरू साईनाथ प्रसन्न हे महाराजांचे अनुभव पार्ले 31/8/18 लिहिलेले आहेत.